खरं तर हा ओबीसी समाजाने खांद्यावर घेतलेला हा महाएल्गार आहे आणि गेल्या 2 सप्टेंबर रोजी जे ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी जो राज्य सरकारने घाट घातला, कुठेतरी जरांगीच्या झुंडशाहीला बळी पडून राज्य सरकारने निर्णय घेतला आणि ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवलं. त्यावेळीपासून ओबीसी समाज राज्यातील अस्वस्थ आहे. ठिकठिकाणी मेळावे, मोर्चे होत आहेत आणि त्यातूनच आता नागपूरमध्ये सुद्धा प्रचंड असा लाखोंचा मोर्चा झाला. आजचा लाखोंचा महाएल्गार मेळावा हा बीड शहरामध्ये होतोय आणि 29 तारखेला नांदेडमध्ये सुद्धा लाखोंचा महाएल्गार मेळावा होणार आहे. हे ओबीसी जागा झाल्याचं कुठंतरी चिन्ह आहे. ओबीसी समाजाला कळायलंय की आपलं राजकीय अस्तित्व संपलं. गेल्या गावगाड्यामध्ये 18 बगड जातीतील 12 बलुतेदार, 18 अलुतेदार गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादानं, डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळं जे आरक्षण मिळालं होतं आणि कुठंतरी सुतारा, सोनाराचा, लोहाराचा, कुंभाराचा, ग्रामपंचायत सदस्य व्हायचा मायक्रो ओबीसीचा, सरपंच व्हायचा, पंचायत समिती मेंबर ओबीसीचा होऊ लागला, जिल्हा परिषद मेंबर आणि ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून नगरपालिका, महानगरपालिकामध्ये जे आमचे 56,000 प्रतिनिधी राखीव जागीर जाऊ लागले आणि कुठंतरी हे मराठा समाजाच्या प्रस्थापित नेत्यांना, निजामी मराठा नेत्यांना हे पोटात दुखायला सुरुवात झाली आणि त्यांनी ओबीसींना तिथूनच हद्दपार करण्याचं ठरवलं आणि जरांगीला समोर करून हे कुठंतरी आंदोलन उभा केलं आणि त्यातूनच ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा या सर्वांनी घाट घातलाय. परंतु ओबीसींचं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ओबीसीला सुद्धा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरता येतं. त्याचसाठी आजचा हा महाएल्गार आहे आणि हा काय असणार आहे? प्रमुख मागणी आमची 2 सप्टेंबरचा काळा जी आर जो ओबीसीच्या विरोधात काढलेला आहे, हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून जो जी आर काढलेला आहे, तो ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवणारा जी आर रद्द केला पाहिजे आणि जोपर्यंत जी आर रद्द होत नाही तोपर्यंत असे मोर्चे, मेळावे, एल्गार सभा ह्या सगळ्या होत राहतील. तोपर्यंत आम्ही ओबीसी समाज आणि ओबीसी नेते शांत